नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात आजच्या दिवसातील महत्त्वाच्या घडामोडी. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या मुख्य बातम्यांपासून. मराठवाड्यातील पूरग्रस्तांना देण्यात येणारी मदत अपुरी, शेतकऱ्यांना मदत करण्याची राज्य सरकारची दानत नाही. पूरग्रस्तांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी पक्ष काळी दिवाळी साजरी करणार, ज्येष्ठ नेते शरद पवारांची घोषणा. ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करू. ज्या बीडमध्ये जरांगेंच्या लोकांनी जाळपोळ केली, आमदारांच्या ओबीसी नेत्यांच्या घरावर हल्ले केले, त्या बीडमध्ये आमचा ओबीसी मोर्चा. मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बिहार दौऱ्यावर. वेगवेगळ्या ठिकाणी उमेदवारांचे अर्ज भरण्यास राहणार उपस्थित. स्टार प्रचारकांच्या यादीत समावेशानंतर हा पहिलाच बिहार दौरा. निवडणुकीसाठी मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे सरकारच्या विविध विभागांना पत्र. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारी संदर्भात आयोगाच्या कार्यालयात वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीनंतर निर्णय. पुणे शहरातील भटक्या कुत्र्यांना मायक्रोचिप बसवण्यात येणार. पुणे महापालिकेचा मोठा निर्णय. नागरिकांना मोठ्या प्रमाणात चावा घेतल्यामुळे मनपाचा निर्णय. 26 ऑगस्ट रोजीच्या विरार इमारत दुर्घटनेतील वारसांना 50 दिवसांनंतर मदतीचं वाटप सुरू. यामध्ये 17 जणांचा झालेला दुर्दैवी मृत्यू. वसई तहसीलदार कार्यालयाकडून मदत निधी वाटप सुरू. भारतीय पोस्टाच्या सेवेमुळे दिवाळी फराळाचा आस्वाद आता 7 समुद्रापार जर्मनीत पोहोचणार. भारतीय पोस्ट ऑफिसच्या सेवेमुळे दिवाळीचा फराळाचा आनंद विदेशातील आपल्या नातेवाईकांना मिळणार. पोस्ट खात्याकडून याबाबत माहिती. राज्य शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या मदतीचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला निषेध. धुळ्यामध्ये काळी दिवाळी साजरी करत राज्य शासनाचा करण्यात आला निषेध. छत्रपती संभाजीनगरमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांना मराठा समाजातील कार्यकर्त्यांचा घेराव. 2 सप्टेंबरच्या मराठा आरक्षण GR वरून विचारला जाब, अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील कोक गावात गॅस्ट्रोची साथ. 140 रुग्ण आजारी. गावकऱ्यात भीतीचं वातावरण. आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना करण्यास सुरुवात. बाजार समित्यांची सूत्रे पणन मंत्र्यांकडे. APMC वरील सहकार विभागाचे नियंत्रण संपुष्टात. व्यवस्थापन मंडळाला नामशेष करणारा शासन अध्यादेश राज्य सरकारकडून जारी. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवरून वातावरण तापण्यास सुरुवात. ठाण्यामध्ये भाजप शिंदे सेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वबळाचा नारा. प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्लांची भाजप सेनेवर टीका. बीडमधील ओबीसी महाएल्गार मेळावा. अजितदादांच्या राष्ट्रवादी पुरस्कृत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची टीका. दादांना बीडमध्ये मराठ्यांची मते नको असल्याचा पुनरुच्चार. परळीच्या औष्णिक वीज केंद्रातील अभियंता सुभाष राठोड यांना जबर मारहाण. किरकोळ कारणावरून मारहाण. मारहाणीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये दहशत. संभाजीनगर पोलिसांमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल. वसई विरार मनपाचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या सुटकेचा निर्णय आला. सर्वोच्च न्यायालयात आव्हान. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात ईडी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी. ती पत्नीच्या भांडणानंतर पतीने केला पत्नी आणि मुलीवर हल्ला. यात 15 वर्षीय मुलीचा मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी. वाकोला पोलिसात गुन्हा दाखल. फरार आरोपीचा शोध सुरू. राज्यातील अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका सोलापूर जिल्ह्याला. जिल्ह्यातील एकूण नुकसान 867 कोटी रुपयांचे. अहवाल शासनाला पाठवण्यात आला असून येत्या 1-2 दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात शासनाकडून पैसे जमा होणार. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती. पालघर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत पालघर दौऱ्यावर. पालघर जिल्ह्यात पक्षाचे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन. वाहतूक कोंडीत अडकू नये म्हणून लोकलने प्रवास. पिंपरी चिंचवड मनपाच्या वतीने शनिवारी दिवाळी पहाटचं आयोजन. पहाटे 6 वाजता आकुर्डी येथील गदी माडगूळकर नाट्यगृहात आयोजन. क्रीडा व सांस्कृतिक विभागाची माहिती. भंडाऱ्यात खराब रस्त्यामुळे स्कूल व्हॅन पुलावरून 10 फूट खाली कोसळली. एक विद्यार्थी गंभीर जखमी तर 5 जणांना किरकोळ दुखापत. ग्रामस्थांच्या मदतीने विद्यार्थ्यांना हॉस्पिटलमध्ये केले दाखल. गुजरात मंत्रिमंडळात उलथापालथ. 6 मंत्री पुन्हा मंत्रिमंडळामध्ये. क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजासह नव्या चेहऱ्यांना संधी. संपूर्णपणे भारतीय बनावटीच्या तेजस विमानाचे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन. मंत्री राजनाथ सिंह यांनी झेंडा दाखवल्यानंतर तेजस विमानाचे आकाशात उड्डाण. सिंहगड रोडवरील गौतमी पाटीलच्या गाडीमुळे झालेल्या अपघात प्रकरणात ट्विस्ट. गौतमी पाटीलवर आरोप करणाऱ्या रिक्षा चालकाच्या मुलीचा U-टर्न. गौतमी पाटीलचे मानले आभार. दिवाळी निमित्त राज्यभरातील सर्व बाजारपेठा गजबजल्या. फुले खरेदीसाठी मार्केटमध्ये नागरिकांची मोठी गर्दी. साहित्य खरेदीसाठी नागरिकांची लगबग.
भारत ऑस्ट्रेलिया एक दिवसीय सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का. किरकोळ दुखापतीमुळे कॅमेरून ग्रीन संघाबाहेर. ऑस्ट्रेलिया संघाच्या अडचणीत वाढ. 19 ऑक्टोबर पासून सुरू होणार मालिका.